कसा व्हिडिओ काढायचा आहे? हे बघा, हे बंगलो आहे आणि असला व्ह्यू आहे का. गाईज नजारा बघा, नजारा धावाले कसं वाटतंय. तर हॅलो गाईज, नमस्कार. तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं नवीन अशा एक व्हिडिओ मध्ये. तर आज आम्ही चाललोय एक टूर साठी. जायचं कुठं आहे काही माहित नाही. तर ट्रिपची प्लॅनिंग केली होती हे भाऊ आणि हे ड्रायव्हर साहेब सौरभ भाऊ. पण जायचं कुठं आहे काही कोणाला माहित नाही. पण आता आम्ही सध्या निघलोय. काय होईल काय नाही ते पुढे बघाच तुम्ही. तसं मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत राहील. चला, मजा तर येणारच, कारण की सगळे शाळेचे मित्र आहे आपले, राजे संभाजीचे. तर व्हिडिओ मध्ये चांगलाच मजा येणार आहे. तुम्ही फक्त व्हिडिओ बघत राहा. चला, तुम्हाला दाखवतोच पुढं. गाईस, तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. व्ह्यू असला खतरनाक व्ह्यू आहे भाई. आम्ही एका ठिकाणी थांबलोय समृद्धीवरती. व्ह्यू बघा तुम्ही, फक्त व्ह्यू बघा, एक नंबर व्ह्यू. तर गाईस, एक नंबर वातावरण आहे भाई. आम्ही इथं 10-15 मिनिटं थांबणार आहे. मग त्याच्या पुढचं तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर आता सध्या आम्ही एका डेस्टिनेशनला पोहोचलोय. इथं नजारा एक नंबर आहे, बघू शकतो तुम्ही. इकडं डोंगर वगैरे, इथं एक डॅम आहे. तर आता सध्या आम्ही इथं डॅमला थोडासा टाइमपास करणार आहे, म्हणजे थोडस एन्जॉय करणार. आणि मग इथून पुढं दुसरी प्लेस अजून म्हणजे प्लेस फिक्स केली नाही आम्ही अजून कुठं. आम्ही अंदाजेच जातो कुठं पण. तर बघा, आता इथं हे युट्यूबर आहे, खूप मोठे युट्यूबर आहे. आणि हे काय करू राहिला मला तू? समोर एक डॅम आहे, मी तुम्हाला एक डॅम दाखवतो. इथं व्ह्यू एक नंबर आहे. चला तर तुम्हाला दाखवतो. इकडे एक नंबर व्ह्यू आहे, खतरनाक. आता हा डॅम आहे, म्हणजे हा इगतपुरीच्या थोडं जवळच आहे, म्हणजे इगतपुरी मध्येच आहे. तर पुढं समोर एक माणूस मासे पकडतोय. आता आमचा मित्र इथं मासे पकडतोय. त्या माणसाचं बघून माया तुला मासे पकडता येते का? दोरी नाही रे, दोरी वेल बिल.
सध्या आम्ही इथं नाश्ता वगैरे करणार म्हणजे मॅगडीला आलोय. म्हणजे थोडंसं आपलं पाठीमाग मॅगडी आहे, तर मॅगडीला आम्ही आता इथं बर्गर वगैरे काय असेल ते थोडंफार खाणार आणि जेवण रात्रीच करणार. पण सध्या मॅगडीला आलोय, चला तर जाऊ. तर इकडे वातावरण एक नंबर आहे, खतरनाक. आणि वातावरणामध्ये आम्ही सध्या विला बघण्यासाठी चाललोय. इथं हे ड्यू ड्रॉप्स म्हणून आहे, इकडं मध्ये विलाज आहे. नाही विलाज नाही आहे, हे इथं बंगलोज आहे. तर या बंगलोजचा रेट वगैरे त्यांना आम्ही विचारणार आहे. ते सध्या आम्हाला व्हिजिट म्हणजे टूर देत आहे का नेमकं बंगलो हा एक असा. तरी समोरचे काका दिसत आहे ना, तर ते दाखवणार आहे आम्हाला. तर चला तुम्हाला पण फ्रीमध्ये टूर देतो. तुम्ही यांना इग्नोर करा. तुम्हाला सगळ्यांना फ्रीमध्ये टूर देतो मी. हे बघू शकतो तुम्ही, इथे एकदम भारी पूल वगैरे मस्त. बंगलो या साईडला आहे. ते काका आहे ना समोर, ते आम्हाला दाखवणार. इथला व्ह्यू इतका खतरनाक आहे ना. हे बघा, हे बंगलो आहे आणि असला व्ह्यू आहे खतरनाक. अजून बुक पण नाही केला, झोपला हा डायरेक्ट. इथं असला खतरनाक व्ह्यू आहे ना भाई. पडदा लावून खोल. अरे लाव ना, दोन्ही गुण लाव ना. ओपन करायचं. गाईस तुम्हाला असला खतरनाक व्ह्यू दाखवतो. तर नमस्कार मित्रांनो. तर आज हे दिवस दुसरा. तर आज आता आम्ही इथं भंडारदऱ्यामध्ये स्टे साठी थांबलेलो आहे. तर इथं वातावरण एक नंबर आहे, खतरनाक. पाऊस पण चालू आहे. इकडं आमची गाडी लावली आहे आणि आता सकाळी आम्ही वसुंधरा वॉटरफॉल आणि अजून एखादा म्हणजे फॉर्ट वगैरे बघणार, रतनगड नाही तर कळसुबाई वगैरे ट्रेकसाठी जाणार आहे. तर इथून पुढचं तर तुम्हाला दाखवतोच मी. आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन ट्रेकसाठी निघणार आहे. अरे खतरनाक आहे ऋषी. काय वाटतं तुला याच्याबद्दल? मस्त व्ह्यू आहे, आनंद आहे सगळीकडे. तर मागकडे तिकडे मागकडे हे मागकडे बा. चला मित्रांनो, नेक्स्ट लोकेशनला. तर गाईस आम्ही वसुंधरा वॉटरफॉलला एंट्री घेतली आहे. तर आमचे काही मित्र सोबत आहे, तर बिल्डर आणि आम्ही चाललोय सोबत सध्या. तर वसुंधरा वॉटरफॉल तुम्हाला दाखवतो. असला नजारा खतरनाक. चला तर तुम्हाला दाखवतो. सौरभ
दमनी रे बिल्डर. लय खतरनाक बीवी खतरनाक. अरे बॉडी काय दाखवायला ठेवली की कशाला ठेवलेली दाखवून घ्या पुढे जाऊन. जो समोर वॉटरफॉल दिसलाय ना त्या वॉटरफॉल पर्यंत आपल्याला या पाण्यातून चालत जायचं आहे. तिथून मग आम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहे. चला पुढे दाखवतो. कुठून एंट्री आहे रे? तुला कसा व्हिडिओ काढायचा आहे? चल चल पुढे जाऊ. खतरनाक आहे जरा खतरनाक. फोटो काढतोय. आम्ही वसुंधराच्या वॉटरफॉलच्या बाजूलाच म्हणजे 2 वॉटरफॉल इथं वसुंधराचे. तर त्या साईडचा बघितला, या साईडचा फक्त साईड व्ह्यू आहे. तर तो बघा. धवले कसा वाटतोय? एक नंबर. सौरभ भाऊ, मयूर भाऊ कसं वाटतंय? एक नंबर. चेहऱ्यावरून तर म्हणणार नाही एक नंबर ही चालेल सगळे बांधलेले होते. तो गाइस, तो हम आए हैं अभी रतनगढ़ पे. पर रतनगढ़ पे कोई हमारे पीछे भी नहीं, कोई आगे नहीं है, कोई साइड में नहीं, कोई इधर भी नहीं है. बस हम 5 लोग हैं आए हुए. आगे कहाँ जाने का मालूम नहीं, इसलिए हम रिटर्न आ रहे हैं. बाबा एवढा